बीडमध्ये ठेवीदारांना मल्टीस्टेटवाल्यांनी मोठा गंडा घातलेला। या ठिकाणी शेकडो कोटींचा घोटाळा करत या ठिकाणी फरार होण्याचं काम बीडमधील मल्टीस्टेटवाल्यांनी केलं आणि यामुळे जे ठेवीदार आहेत ते या ठिकाणी मोठ्या संकटात सापडलेले आहेत आणि यामुळेच आता स्वाभिमान संघटनेने यावर आवाज उठवलेला आहे। स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन उबाळे यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये आंदोलन सुरू आहे। बीडमध्ये आमरण उपोषण सुरू आहे। काय सांगाल, एकूणच काय परिस्थिती आहे? किती बँका या ठिकाणाहून पळून गेल्यात, किती ठेवीदारांचे पैसे अडकलेत, काय सांगाल एकूणच? बीडमध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट, जिजाऊ मल्टीस्टेट, साईराम मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेट, मातोश्री मल्टीस्टेट, माजलगाव अर्बन, माजलगाव मल्टीस्टेट या ज्या बँका आहेत या बँकेमध्ये 30 ते 40 हजार ठेवीदार या बँकेमध्ये अडकलेले आहेत आणि गोरगरीब मोलमजूर कष्टकरी शेतकऱ्यांचे पैसे या बँकेमध्ये अडकलेले असून या मुजोर मल्टीस्टेट धारक कुठल्याही ठेवीदारांना पैसे द्यायला तयार नाही आहे। कुणी गाव सोडून गेलं आहे, कुणी फोन उचलत नाही आहे, कुणी मल्टीस्टेट धारकाच्या घरापर्यंत जर गेलं तर त्या घराच्या प्रांगणामध्ये कुत्रे सोडण्याचं काम या मल्टीस्टेट धारकाच्या माध्यमातून होत आहे। म्हणून आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हाधिकारी, सहकार आयुक्त पुणे यांना निवेदनं दिले असून आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आमरण उपोषण आज या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे। जोपर्यंत या गोरगरीब कष्टकरी मोलमजूर यांच्या ठेवी परत मिळणार नाहीत तोपर्यंत हा माझा आमरण उपोषणाचा लढा या ठेवीदारांसाठी माझा सुरू राहणार आहे। नक्कीच काय सांगाल, एक ठेवीदार म्हणून काय अडचणी आहेत, काय सांगाल एकूणच? सर्वप्रथम मी स्वाभिमानी संघटनेचे प्राध्यापक सचिन उबाळे यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी या बँकिंग क्षेत्रातला जी समस्या आज जिल्हाभरात निर्माण झाली आणि त्यांनी जो आवाज उठवला त्याबद्दल मी त्यांचं खरंच धन्यवाद देतो। मित्र हो, गेल्या 6 महिन्यापासून बीड जिल्ह्यामध्ये बँकिंग क्षेत्राचं वातावरण अत्यंत दूषित झालेलं आहे। सगळीकडे लूटमारीचा धंदा सुरू झालेला आहे। ज्ञानराधा असेल, जिजामाता असेल, अजून राजस्थानी मल्टीस्टेट असेल, अजून भरपूर बँक आहेत, ते लोकांचे पैसे घेऊन पळून चाललेत। आमचे जिजामाताचे पैसे घेऊन पळून गेले, 160 कोटी रुपये घेऊन पळून गेले। 6 महिने झाले आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे। स्वतः आमची समिती स्थापन करून आमचा 25 ठेवीदार रोज या गोष्टीचा पाठपुरावा करतोय, पण पोलिसाकडून आम्हाला काही सहकार्य मिळत नाही। फक्त पोलिसांचे एवढेच उपकार आहेत आमच्यावर, MP90 अंतर्गत त्यांनी गुन्हा नोंद केलेला आहे, पण MPT ॲक्ट कायद्यासाठी गुन्हा नोंद केलेला आहे, तेवढाच एक फायदा आम्हाला पोलिसांनी दिलेला आहे। पण आमचे पैसे परत कसे मिळतील, आरोपी कसा अटक होईल यासाठी पोलीस प्रयत्नशील नाहीत, कोणतीही कारवाई करत नाहीत। म्हणजे बीड जिल्ह्यातला सामान्य ठेवीदार भयभीत झालेला आहे, अविश्वासाचं वातावरण आहे आणि कोणताही राजकीय नेता प्रभावीपणे या विषयाकडे लक्ष देत नाही। म्हणून सामान्य ठेवीदार पुन्हा एकदा रस्त्यावरती येणार आहे आणि सचिन उबाळे यांच्या पाठीशी जिल्ह्यातला ठेवीदार खंबीरपणे उभा राहणार आहे याची खात्री पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने घ्यावी। आणि जिल्ह्यातील सर्व जे समाजसेवा वृत्तीचे माणसं आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, त्यांना माझी विनंती आहे की आपण या समस्येसाठी जागृत झालं पाहिजे आणि यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे। आज माझं घर जळालं, उद्या तुमचा सुद्धा घर जळू शकतो। आज माझा पैसा गेला, तुमचा सुद्धा पैसा जाऊ शकतो। त्यामुळं जे काय ITR वाले आहेत, इन्कम टॅक्सवाले आहेत, त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण घरामध्ये बसू नका, रस्त्यावरती या आणि न्याय हक्काच्या आपल्या पैशासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे। पोलिसांना जाब विचारला पाहिजे, मंत्र्यांना जाब विचारला पाहिजे, जिजामाताचे आरोपी का अटक होत नाहीत, पोलिसावर कुणाचा दबाव आहे याची सगळी माहिती आम्हाला आहे। तुम्ही जर 8 दिवसामध्ये जर आरोपी अटक नाही केले तर याच्यानंतर हे आंदोलन अधिक उग्र होईल। तुम्ही म्हणत असाल पोलिसांची इच्छा असेल तर आम्ही सामूहिक आत्महत्या करायला सुद्धा तयार आहोत, फक्त पोलिसांनी आम्हाला परमिशन द्यावी आणि तुम्ही जर परमिशन देणार नसाल तर आम्ही रस्त्यावरती उतरणार आहोत याचा आमचा हा इशारा समजावा। पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि राज्यातले जे मंत्री आहेत, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी सुद्धा हा इशारा आमचा लक्षात घ्यावा। तुम्हाला आम्ही निवेदन दिलेलं आहे, तुम्ही आमच्या निवेदनाकडे बघितलेलं नाही, नुसतं म्हणले तुमचा पै ना पै मिळून देऊ। राजा हो, आमची पै मिळण्यासाठी एकही रेस तुम्ही ओढलेली नाही, एकही आरोपी तुम्ही अटक केला नाही। आमचा पालकमंत्री असून आरोपी अटक होत नाही, मग आम्ही जायचं कुणाकडे? पालकमंत्री महोदय लक्षात घ्या,
8 दिवसात जर आरोपी अटक नाही केले तर पुन्हा आम्ही या ठिकाणी उग्र आंदोलन करू याची जाणीव या जिल्हा प्रशासनाने घ्यावी, अशा प्रकारची विनंती या सचिन उबळेंच्या उपोषणाच्या माध्यमातून मी करत आहे. आपण पाहताय हे ज्या भावना आहेत त्या ठेवीदारांच्या आहेत. या ठिकाणी शेकडो कोटी घेऊन जे मल्टीस्टेटवाले आहेत ते गायब झालेले आहेत, फरार झालेले आहेत. या ठिकाणी जिजामाता मल्टीस्टेट असेल गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र अद्याप मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली नाही. एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी अक्षरशः धुणे भांडे करून देखील या बँकेमध्ये पैसे जमा केलेत आणि याच पैशावरती आपलं हॉस्पिटल असेल किंवा आपल्या मुलांचं शिक्षण, त्याचबरोबर मुलीचं लग्न या ठेवीदारांना करायचं होतं. मात्र आज या ठिकाणी पैसे अडकल्यामुळं त्यांचं या ठिकाणी सर्वच जे त्यांना करायचं होतं, मुलीचं लग्न असेल किंवा शिक्षण असेल मुलाचं, ते आता करता येत नाही. त्यामुळं अनेकांवर या ठिकाणी आत्महत्यासारखी वेळ आली आहे. आणि एकूणच या ठिकाणच्या ज्या भावना आहेत, एक तर पोलीस प्रशासनानं तात्काळ या आरोपींना अटक करावी, त्याचबरोबर आमचे पैसे मिळवून द्यावे, अन्यथा आम्हाला आत्महत्याची परवानगी द्यावी, असा उद्विग्न सवाल आणि मागणी या ठिकाणी ठेवीदारांनी केली आहे. त्यामुळं आता पालकमंत्री धनंजय मुंडे असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, हेच यावरती काय निर्णय घेणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विनोद जिरे, साम TV, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.